Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. We are studying the subject management and I am Viren Birdi. We are studying unit number 5, that is Legislative Acts. At the end of this particular video, you will be able to explain the main provisions of Industrial Dispute Act 1947. So let's get started. Industrial Dispute Act was established in India in 1947. It is an important piece of socio-economic legislation. The object of the act is to make provision for investigation and settlement of industrial dispute and for certain other purposes. As the name suggests, Industrial Dispute Act इंडस्ट्रीमध्ये जे काही डिस्प्यूट्स होतात किंवा मतभेद होतात किंवा काही गोष्टींमुळं मॅनेजमेंट आणि कामगार लोकांचं पटत नाही तर त्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणि ते वाद किंवा तो मतभेद सेटल करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठीच्या मेन ऑब्जेक्टिव्ह या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947चं आहे. Act is primarily meant for regulating the relations between employers and workmen, past, present and future. Basically, या ॲक्टच्या अंतर्गत जे काही एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज मग ते वर्कमन आहेत जे सोडून गेलेले असतील किंवा आत्ता तिथं काम करणारे असतील किंवा नवीन रिक्रूट होणारे असतील तर यांच्यामधलं जे काही रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स रेग्युलेट करण्यासाठी किंवा योग्य प्रकारे चालवण्यासाठीचे गाईडलाईन्स या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये दिले गेलेले आहेत. इट ऑल्सो एनकरेजेस द कलेक्टिव्ह बार्गेनिंग. आता बऱ्याचदा दिवाळीचा जो बोनस असतो त्यावेळेस कामगार एकत्र येऊन बार्गेनिंग करतात, म्हणजे आम्हाला 10% द्या, 20% द्या, 30% द्या, किंवा ॲट द सेम टाईम मॅनेजमेंटकडनं सुद्धा बऱ्याचदा काही गोष्टी कामगारांकडनं मनवून घेतल्या जातात. तर त्याच्यासाठी सुद्धा या ॲक्टमध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. मेंटेनिंग इंडस्ट्रियल पीस बाय प्रिव्हेंटिंग इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स अँड टू प्रोव्हाइड फॉर ले ऑफ अँड रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन. बेसिकली बऱ्याचदा मतभेद झाल्यामुळं म्हणजे मॅनेजमेंट आणि कामगारांमुळे मध्ये मतभेद झाल्यामुळं स्ट्राईक्स केले जातात. काही पर्सनल इश्यूज मोठे करून त्याच्यामधनं इलिगल स्ट्राईक्स केले जातात किंवा लॉकआउट्स केले जातात. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठीच्या गाईडलाईन्स ह्याच्यामध्ये आहेत. किंवा जे काही ले ऑफ कंपनीकडनं म्हणजे मॅनेजमेंटकडनं ले ऑफ दिला जातो, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांना कंपनीतून काढलं जातं किंवा रिट्रेंचमेंट होती, म्हणजे त्यांना कंपनीतून कामावरनं काढून टाकलं जातं. तर त्याचे जे काही कॉम्पन्सेशन आहे, म्हणजे तुम्हाला जर मी 60 वर्षांची रिटायरमेंट असताना अगोदरच काढून टाकलं तर त्याचं काही कॉम्पन्सेशन द्यावं लागतं त्या कंपनीला. तर त्याच्या संदर्भाच्या गाईडलाईन्ससुद्धा या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947च्या अंडर दिलेल्या आहेत. The objectives of Industrial Dispute Act are promotion of measures for securing and preserving amity and good relations between the employers and workmen. बेसिकली एम्प्लॉयर्स आणि वर्कमन जे काही कामगार आहेत किंवा नोकरदार आहेत त्या कंपनीचे, त्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते चांगल्या पद्धतीने राहण्यासाठीचे जे काही मेजर्स आहेत किंवा जे काही गाईडलाईन्स आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. इन्व्हेस्टिगेशन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. समजा त्याच्यातनं काही वाद, तंटा, मतभेद झालेच तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, तपास करणं आणि ते सेटल करणं म्हणजे त्याचा निकाल लावण्याचं कामसुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या अंडर केलं जातं. प्रिव्हेन्शन ऑफ इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स. मगाशी जसं सांगितलं तसं इलिगल स्ट्राईक्स आणि लॉकआउट्स प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 हा वापरला जातो. देन टू रिलीफ टू वर्कमेन इन द मॅटर ऑफ ले ऑफ अँड रिट्रेंचमेंट. रिट्रेंचमेंट झाली किंवा ले ऑफ झाली तर त्या ठिकाणी त्यांना योग्य मोबदला देण्यासाठीचं सुद्धा या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या अंडर
गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यामुळं जे काही कामगार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ मिळालेला आहे किंवा त्यांना त्या कायद्याचा आधार घेऊन आपल्या कंपनीशी भांडता येतं किंवा आपले अधिकार मागता येतात. प्रमोशन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग, एकत्र येऊन बार्गेनिंग करण्यासाठी किंवा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ वर्कमॅन, जे काही लोक काम करत आहेत त्यांची जी काही तिथं काम करण्याची कंडिशन आहे, इन द सेन्स की जे काही फॅसिलिटीज त्या कंपनीने प्रोव्हाइड केल्या गेल्या असल्या पाहिजेत त्या सगळ्या प्रोव्हाइड करण्यासाठी ह्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या अंडर गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत. देन व्हॉट आर द बेसिक कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट, हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट काय होतात किंवा मॅनेजमेंट आणि कामगारांमध्ये मतभेद काय होतात किंवा का होतात किंवा त्याची कारणं काय. बेसिकली डिमांड फॉर हायर वेजेस अँड अलाउन्सेस, बऱ्याचदा कामगारांकडनं पगारवाढीसाठी किंवा जे काही अलाउन्सेस दिले जातात त्यांना, तर त्याच्यासाठी जास्ती मिळण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा डिमांड केली जाते आणि त्याच्यातनं मोस्टली इंडस्ट्रियल डिस्प्यूट होऊ शकतात. डिमांड फॉर पेमेंट ऑफ बोनस अँड डिटर्मिनेशन ऑफ इट्स रेट, आपण अगोदरच्या कायद्यामध्ये बघितलं की त्या ठिकाणी जे काही कंपनीला प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये योग्य पद्धतीने वाटप झाला गेला पाहिजे. तर त्याचा जो काही बोनस आहे, तो जो काही कामगारांना कंपनी बोनस देत असते, तो बोनस किती द्यावा, त्याचा रेट काय असावा, याच्या डिमांडमधनं सुद्धा बऱ्याचदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स होतात आणि ही दोन मेजर कारणं आहेत ज्याच्यामुळं बऱ्याचदा कंपन्यांमध्ये स्ट्राईक्स होतात आणि लॉकआउट्स होतात. डिमांड फॉर हायर सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स, सोशल सिक्युरिटी बेनिफिट्सचा अर्थ काय आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा दुसऱ्या अन्य काही गोष्टी आहेत, जसं की बऱ्याचदा पूर्वी कंपन्यांमधनं रिटायरमेंट होत असताना बेनिफिट्स मिळायचे, तर ते जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स जास्ती मिळण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा डिमांड केली जाते. डिमांड फॉर बेटर अँड सेफर वर्किंग कंडिशन्स इन्क्लुडिंग लेंथ ऑफ वर्किंग डे, इंटरवल अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लीजर टाईम, जो काही कामाचा वेळ आहे त्या कामाच्या वेळाची जी काही लेंथ आहे, जसं की आता आपल्याला कायद्याने सांगितलेलं की 8 तास त्यांचं काम करून घ्यावं, म्हणजे शिफ्ट ही 8 तासाची असावी. मग ते 8 तासाच्या ऐवजी समजा एखाद्या कंपनीमध्ये 9 तास असेल, 10 तास असेल, तर त्याच्या संदर्भात काही डिमांड्स केल्या जातात. किंवा मधले जे इंटरवल्स आहेत ती समजा अर्ध्या तासाची असेल तर पाऊण तासाची पाहिजे किंवा त्या 8 तासामध्ये 2 ब्रेक्स पाहिजेत. फ्रिक्वेन्सी जी काही आहे त्याच्यासाठीचे जे काही डिमांड्स आहेत ते, आणि त्याचबरोबर सेफर वर्किंग कंडिशन्स, जे काही काम आपण करतोय त्या कामामध्ये रिस्क असेल तर त्या रिस्क सगळ्या अवॉइड करण्यासाठी जे काही सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट त्या कामगारांना दिलं गेलं पाहिजे त्याच्या संदर्भातच्या डिमांडसुद्धा त्या कामगारांकडनं केले जाते आणि इट मे बी वन ऑफ द कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट. देन देर आर डिफरंट मेथड्स टू सेटल द इंडस्ट्रियल डिस्प्यूट. जर मतभेद झाले किंवा वाद झाला, तंटा झाला, तर ते मिटवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स ह्या आहेत. कुठल्या आहेत तर पहिली आहे कन्सिलिएशन, देन द सेकंड इज आर्बिट्रेशन अँड द थर्ड इज ॲडज्युडिकेशन. तर ह्या 3 पद्धतीने इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स सॉल्व केले जातात किंवा सेटल केले जातात. आता आपण एक एक डिटेलमध्ये बघूया. द फर्स्ट मेथड फॉर solving the industrial dispute or settling the industrial dispute is conciliation. Now under conciliation, basically it is the practice by which the services of a neutral party are used in a dispute as a means of helping the disputing parties to reduce the extent of their differences and to arrive at an amicable settlement of agreed solution. आता ही जी कन्सिलिएशनची मेथड आहे ही आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूटशिवाय आपल्या जनरल वादांमध्ये सुद्धा वापरतो. समजा 2 मित्रांमध्ये, 2 मैत्रिणींमध्ये भांडणं झाली तर आपण काय करतो की एका तिसऱ्या माणसाला त्याच्यामध्ये घालतो की जो न्यूट्रल आहे, दोघांच्यापैकी कोणाची एकाची बाजू घेणार नाही, दोघांच्या बाजू ऐकून घेईल आणि त्याच्यानंतर एक योग्य तऱ्हेचं सोल्युशन काढेल आणि त्याच्यानंतर ते दोघेही पार्टीज किंवा दोघेही मित्र चांगल्या पद्धतीने राहू शकतील. सो दॅट इज व्हॉट वी डू जनरली इवन इन आवर होम क्वारल्स. घरांमध्ये जे काही भांडणतंटे होतात त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण एका तिसऱ्या व्यक्तीला आणतो की जो
दोन्ही बाजूचं ऐकून घेईल आणि त्याच्यातनं एक चांगलं सोल्युशन काढू शकेल की जे दोघांनाही ॲग्रीड असेल. सो दॅट इज व्हॉट इज डन इन केस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऑल्सो. A third party, which is a neutral party, is basically involved in between the management and the workman. आणि मग दोघांच्या बाजू ऐकून घेऊन त्यातलं एक चांगलं सोल्युशन त्या दोघांसमोर ठेवून ते अग्री केलं जातं. दॅट इज नथिंग बट कन्सिलिएशन. The Industrial Dispute Act 1947 provides for conciliation officer or a board of conciliation. याच्यासाठी या ॲक्टच्या अंडर एक कन्सिलिएशन ऑफिसर अपॉइंट केला जातो किंवा एक कन्सिलिएशनचं बोर्ड म्हणजे ज्याच्यावरती काही मेंबर्स अपॉइंट केले जातात आणि ते मेंबर्स या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून त्यांचं सोल्युशन काढतात. Now, the conciliation officer is a person appointed by the government to conciliate between the parties of the industrial dispute. इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये जे काही पार्टीज आलेले आहेत, बेसिकली मॅनेजमेंट आणि वर्कमन किंवा कामगार, यांच्या दोन्ही बाजू ऐकण्यासाठी गव्हर्नमेंट एका माणसाला अपॉइंट करतं, ज्याला आपण कन्सिलिएशन ऑफिसर असं म्हणतो. द कन्सिलिएशन ऑफिसर इज गिवन द पॉवर ऑफ अ सिव्हिल कोर्ट वेअर बाय ही इज ऑथराइज टू कॉल द विटनेस द पार्टीज ऑन ओथ. हा जो कन्सिलिएशन ऑफिसर आहे ह्याला सिव्हिल कोर्टच्या पॉवर्स असतात आणि तो या दोन्ही बाजूच्या लोकांना विटनेस म्हणून बोलवून त्यांना शपथ घेऊन सगळं खरं सांगण्यासाठी सांगू शकतो. Now there is board of conciliation also. Now in case the conciliation officer fails to resolve the differences between the parties, the government has the discretion to appoint the board of conciliation. समजा अगोदर जो एक माणूस अपॉइंट केलेला आहे त्याला तो भांडण, तो तंटा किंवा ते मतभेद मिटवता आले नाहीत आणि ती कंपनी सुरू झाली नाही, तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला अधिकार आहे की त्या कन्सिलिएशन ऑफिसरच्या ऐवजी किंवा त्या कन्सिलिएशन ऑफिसरनंतर एक कन्सिलिएशन बोर्ड किंवा बोर्ड ऑफ कन्सिलिएशन अपॉइंट करावं, ज्याच्यामध्ये 5 किंवा 7 माणसं असू शकतात. इट कन्सिस्ट्स ऑफ अ चेअरमन अँड 2 or 4 अदर मेंबर्स. त्याच्यामध्ये एक चेअरमन असतो आणि त्या चेअरमनबरोबर 2 किंवा 4 माणसं असतात. मग आता ही 5 किंवा 3 माणसं का आहेत? देर इज ऑलवेज ॲन ऑड नंबर इन द कमिटी, बिकॉज जे काही मतं सांगितली जातात, दोन्ही बाजूचे जे काही पॉईंट्स पुटअप केले जातात, त्याच्यानंतर ही जी कमिटी आहे ती कमिटी डिसाईड करत असताना काही लोक फॉर असतात एका बाजूला, काही जण नाही असतात. मग त्याचं इव्हन पर्टिक्युलरली जे काही निर्णय आहे तो व्यवस्थित व्हावा याच्यासाठी ते ऑड नंबर असतात, जेणेकरून 3 किंवा 5 मतं जर कोणाला मिळाली तर त्या ठिकाणी ती बाजू ग्राह्य धरली जाते. म्हणून ऑलवेज द कमिटी कन्सिस्ट ऑफ ऑड नंबर ऑफ पीपल. द सेकंड मेथड इज arbitration. Now arbitration is a process in which the conflicting parties agree to refer their dispute to a neutral third party known as arbitrator. आता जसं कन्सिलिएशन ऑफिसर असतो तसाच हा आर्बिट्रेटर पण असतो आणि हा आर्बिट्रेटर ह्या दोन्ही बाजूंच्या म्हणणं ऐकून घेतो. बेसिकली दीज कन्फ्लिक्टिंग पार्टीज, द मॅनेजमेंट अँड द वर्कमॅन, दे ॲग्री की आमचं म्हणणं आम्ही ह्या आर्बिट्रेटर समोर सांगतो. Arbitration basically differs from conciliation in the sense that in arbitration the arbitrator gives his judgment on a dispute, whereas in conciliation the conciliator helps the disputing parties to reach at a decision. मेन फरक काय आहे कन्सिलिएशन आणि आर्बिट्रेशन मधला? तर आर्बिट्रेशनमध्ये जो आर्बिट्रेटर आहे, जो माणूस अपॉइंट केलेला आहे, तो दोन्ही बाजू ऐकून एक जजमेंट देतो की हे बरोबर आहे किंवा हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. वेअर ॲज इन कन्सिलिएशन द कन्सिलिएटर ऑर द बोर्ड ऑफ कन्सिलिएशन हेल्प्स द डिस्प्युटिंग पार्टीज टू रीच ॲट अ डिसिजन. ते त्या दोन्ही पार्टींचं भांडण मिटवण्यासाठी एका पर्टिक्युलर गोष्टीला ॲग्री होण्यासाठी मदत करतो किंवा त्यांना हेल्प करतो. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन. The third and the last method to solve the industrial dispute is adjudication.
Now, this is the ultimate legal remedy for the settlement of an unresolved dispute by the government. पहिल्या ज्या दोन मेथड्स आहेत कन्सिलिएशन अँड आर्बिट्रेशन, या दोन्ही मेथड्समध्ये समजा एखादा डिस्प्यूट किंवा एखादं भांडण सेटल नाही झालं, सॉल्व नाही झालं, तर ॲड्ज्युडिकेशन इज द लास्ट रेमेडी और द लास्ट मेथड टू सॉल्व दॅट पर्टिक्युलर जे काही डिस्प्यूट आहेत ते. The government can refer the dispute to adjudication with or without the consent of the disputing parties. ते जे कोणी दोन डिस्प्युटिंग पार्टीज आहेत, मॅनेजमेंट आणि वर्कमन, यांच्या कन्सर्ननी किंवा त्यांना न विचारता सुद्धा गव्हर्नमेंट डायरेक्टली ॲड्ज्युडिकेशनसाठी ह्या दोन्ही पार्टीजना बोलवू शकतं. When the dispute is referred to adjudication with the consent of the disputing parties, it is called voluntary adjudication, and when it refers the dispute on its own, it is called compulsory adjudication. जसं मी सांगितलं की त्या दोन पार्टीजच्या कन्सेंटनी आपण त्या दोघांना ॲड्ज्युडिकेशनसाठी बोलवू शकतो, किंवा विदाऊट देअर कन्सेंट, म्हणजे जरी त्यांना मान्य नसेल तरीसुद्धा आपण त्यांना ते भांडण सॉल्व करण्यासाठी ॲड्ज्युडिकेशनमध्ये बोलवू शकतो. मग जर हे दोघांच्या मान्यतेने जर झालं तर त्याला व्हॉलंटरी ॲड्ज्युडिकेशन म्हटलं जातं, आणि जर त्या दोघांच्या मान्यतेशिवाय कंपल्सरीली जर त्यांना बोलवलं गेलं तर त्याला कंपल्सरी ॲड्ज्युडिकेशन असं म्हटलं जातं. सो दॅट इज ऑल अबाउट इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, and that completes our unit number 6. So, stay safe, stay home, study well. Thank you.